इथून सरळ खाली जायचं आत. वर जी स्क्रीनवर आहे ना ती समाधी आहे महाराजांची. आपल्या मनानं केलं ना तर पोहोचतच, असं म्हणजे मला तरी असं वाटतंय. मला येतं जरा दया सगळ्यांची. माझी सोडून तर बाकीच्या सगळ्यांच्या तुमचे येणार नाही का? असं दिसतंय ना छोटंसं, तिथून आत जायचं. आधी शिधा देवी आहे ना. हा, शिधा द्यायला जाऊ आधी. गर्दी नाही त्यामुळे दर्शन मस्त होईल. आता निघालोय आम्ही दोघं पण गोंदवलेला जायला. पाऊस वगैरे तरी नाही पण आभाळ भरपूर आहे. मस्त आहे वातावरण, ऊन नाही पाऊस नाही, मस्त आहे. आभाळ आहे तर भरपूर, बहुतेक पाऊस पडणार. आभाळ आहे भरपूर आणि इथलं वातावरण एकदम भारी असतं. म्हणजे गोंदवल्यापर्यंत, तिथून पुढं नाही अजिबात खरं. तिथून पुढं पूर्ण दुष्काळी भाग सुरू होतो. गोंदवले पण ते दुष्काळ भागात नाही, पण बऱ्यापैकी आहे इथं. ग्रीनरी दिसतं इथं भरपूर आहे. काय आलोय आता. हा बाहेरचा रोड आहे आणि इथूनच लेफ्ट साईडला पार्किंग आहे. इथं आहे पार्किंग, मोठंच्या मोठं पार्किंग आहे इथं. महत्वाचे म्हणजे चार्जेस काहीच घेत नाही. चार्जेस काहीच घेत नाही काही. अच्छा, तरी गर्दी नाही आहे. पण आम्ही आलोच ऑड डेला, नाहीतर आम्ही मागच्या वेळी आलो होतो ना, भयानक गर्दी होती. रविवार होता ना. आणि हे कसं माहिती का, गेट आहे हे 4थं का 5वं गेट आहे. 6वं गेट. 6वं गेट. आता हे पहिल्या गेटला जायचं, परत चालत तिथून असं आहे. त्यामुळे चालायला लागते भरपूर. तर चला आत मंदिरात दाखवतो तुम्हाला. आज शूट अलाउड आहे की नाही काय माहित नाही खरं. शूट अलाउड असेल नक्कीच मी करेन शूट, नसेल तर मग काय त्याला पर्याय नाही. असा हा पार्किंगचा परिसर. आणि आज अजून सुद्धा आभाळच आहे. मध्ये तेवढा पाऊस लागला आम्हाला. बघू शकता काहीच नाही गर्दी. आता ऑलमोस्ट आम्हाला चालत 6व्या गेटपासून पहिल्या गेटला जायचं. तिथंच मंदिर आहे ना ते पहिल्या गेटला. पहिल्या गेटवर मंदिर. इथं चपलांचं स्टँड वगैरे आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गेटला आहेत वाटतं. आणि हे प्रसादाचं आहे ना. हे आता 2ला बंद झालं. हे बघा, हे प्रसादाचं मोठंच्या मोठं आत. पण मला वाटतं एका वेळेस किती 1000-2000 सहज बसत असतील होय की नाही. 1000 ते 1500 माणसं बसत असेल, इतकं मोठं आहे. आणि ते आता बंद झाले कारण 2 पर्यंतच असते ना ते. आरती नंतर, आरती 12 वाजता असत्या, 12 ते 2 अशी टायमिंग असते प्रसादाची. आता त्यामुळे सगळं बंद आहे आता, कारण आम्ही आलोय संध्याकाळच्या वेळेस. त्यांचं सगळं काम वगैरे झाल्यावर, कारण जवळ आहे ते बऱ्यापैकी. आमच्या इथून बऱ्यापैकी जवळ, अगदीच जवळ असं नाही. 60 किलोमीटर, जवळपास 60-65 किलोमीटर असेल. 60 किलोमीटर असणार. साताऱ्यातनं मसवड 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर म्हणजे इथनं मसवडा पण 20 किलोमीटर आहे. तर 60 किलोमीटर असणार. आणि लिटरली सगळं रिकामं आहे असं मला भारी वाटायला. कारण मागच्या वेळी आलो होते म्हणा, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. इतकं सगळं भरलेलं, फुल होतं, फुल. इथं महत्त्वाचं म्हणजे जे अन्नप्रसादाला आहे की नाही, जिथं महाप्रसाद देतात, चारी बाजूनं आत जाऊ शकतं प्रसाद घ्यायला. सिस्टम चांगला आहे. बाकीच्या इकडे कसं आहे,
आणि पटपट पटपट पण म्हणजे आपण जातोय तर लिहिलं बघा वेळ 12:15 ते 2 दिसणार नाही ते आता गंजले ते. आणि ते मंदिर आहे ना समोरचं, हे मंदिर छोटं आहे, हे बॅक साईड आहे. इथं माहिती पण आहे बघा, म्हणजे वेळ बसेसची. आणि हे भक्त निवास आहे, दाखवते अजून पुढं पण भरपूर आहे, मोठा आहे भक्त निवास वगैरे पण. आत्ता जरा गर्दी दिसली. हे गेट नंबर 2. आपण जी गाडी लावली ती गेट नंबर 1 काय ते? आपण गाडी लावली 6 नंबर गेट. मग हे 2 कसं काय आलं लगेच? मध्ये गेलीत ना 2. अच्छा 3 गेटमध्ये गेले. आणि बाहेर हे सगळे असे दुकान आहेत सगळे. तो शिधा वगैरे मिळतोय सगळा. प्रत्येक दुकानात असे मिळतात शिधे, म्हणजे आपण अन्नदानासाठी काय देत असू तर. सगळी दुकानं. इथे निशा शिदा यायला लागले हात द्यायला. इथं आम्ही शिदा घेतलाय. आम्ही शिदाच घेतोय कारण का ते अन्नप्रसादाला उपयोगी येतोय. इथं आम्ही शिदा घेतलाय. चला सगळीकडे श्रीराम जयराम जय जयरामचा मंत्र चालू आहे. निशा धरून बसले. अरे आता पहिल्यांदा हा शिदा द्यायला जायला पाहिजे आत आणि मग दर्शनाला जायला पाहिजे. कारण का दर्शन शिदा दर्शनाला शिदा घेऊन जाऊन चालत नाही. हे पहिलं गेट आहे. हे पहिलं गेट आहे. चप्पल काढायचे. चप्पल स्टँड आहे. इकडे चप्पल स्टँड काढायचे. असं बघा मंदिराचा आवारा कसला प्रशस्त आहे. महत्वाचे म्हणजे स्वच्छता एकदम चांगली आहे. हे मूळ मंदिर आहे. इथून रस्ता आहे जायला. ते मेन मंदिर. इथूनच आत जायचं. ते दिसतंय ना छोटंसं, तिथून आत जायचं. आधी शिदा देवी आहे ना. हा शिदा द्यायला जाऊ आधी. गर्दी नाही त्यामुळे दर्शन मस्त होईल. आणि स्वच्छता मात्र एक नंबर आहे. भरपूर स्वच्छता आहे. सगळीकडे बघितला ना तर स्वच्छता एक नंबर आहे. आणि स्वच्छता तर आहेच, आणि ते ठेवणं पण आपल्या हातातच आहे. नुसतं स्वच्छता आहे म्हणून आपण कुठलं पण काही पण खाल्लं कुठं पण टाकलं असं नसते. ती स्वच्छता आहे म्हणजे आपण आपले रॅपर्स असू दे, आपण काही खाल्लेलं असतं ते आपल्यासोबतच घेऊन जायचं. ती पण एक आपली जबाबदारीच आहे. नाही तर स्वच्छता आहे म्हणून हा आपण घाण करत निघालो असं नसते. कुठं पण आपल्या हे घरासारखंच असते, कुठं पण गेलो तरीच. हा मंदिराची बॅक साईड आहे. इथून दर्शनातून बाहेर येते. इकडे तुळशी वृंदावन आहे. इकडे आमची निशा सीता घेऊन निघाले. शिदा घर म्हणून लिहिले तिथं. तर मला दिसत असं पुढं शिदागर. तिथे जायचं आहे आपल्याला. नाव वगैरे लिहून घेतात आणि प्रसादासाठी वापरतात. काय म्हणतेस? दिलंच पाहिजे असं काही नाही, ही प्रत्येकाची इच्छा असते. अच्छा कोटी शिदागर. शिदागर प्रसन्न. अशी मूर्ती आहे. हे सगळं शिदागर आहे. तर चला आता आम्ही दर्शनाला निघालोय. गर्दी काहीच नाही त्यामुळं आत मोबाईल अलाउड नाही.
त्यामुळं आत तर अलाउड नव्हतं मोबाईल घेऊन जायला है नी आत मोबाईल घेऊन मी जातो. थोडस पाया पडून येताना घेतले. खरं काय स्वच्छता आणि आत खाली जे गाभार आहे ना मेन खाली असं म्हणजे 5 ते 6 पायऱ्या उतरून जायच्या खाली. इतकं भारी आहे ना ते, मस्त आहे आणि खूप छान दर्शन झालं. अजिबात गर्दी नाही काय नाही. स्क्रीन जर का सुरू असेल ना तर तुम्हाला दाखवते. इथून सरळ खाली जायचं आत. वर जी स्क्रीनवर आहे ना ती समाधी आहे महाराजांची. इतकं छान काम आहे ना आतलं. मला वाटलं स्क्रीन तरी मिळते का नाही, पण मिळालं. छान. मंदिरात पण भरपूर मोठा आहे. मंदिराचा आवारा पण खूप मोठा आहे आणि इकडे सगळे त्याची सोय आहे. आणि महत्वाचे म्हणजे विदाऊट एक रुपयाचे पण टोटली मोफत आहे सगळ्यांना. आधार कार्ड जर म्हणजे त्यांना असं म्हणायचं की 1 रुपया पण घेत नाही, विना शुल्क आहे हे सगळं. ते आता आपण तिथं जाऊ, ब्रह्मानंद मंडप आहे ना तिथं जाऊ. हे समाधी मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडेच हा ब्रह्मानंद मंडप आहे. तर आपण तिकडे जाऊ आता. आता हे म्हणले आधी चप्पल घेऊया तिथनं, कारण मग चप्पल जर का घेतलं नाही ना तर मग परत इथनं परत तिकडे जायला लागते. इथं हाच एक आहे की चप्पल वगैरे सगळं बघून आहे. तर मग शेवटच्या गेटला जर का आपण असंच गेलो ना तर चप्पलासाठी परत तिकडनं यायला लागते. मागच्या वेळेला आपलं असं झालं आहे ना, मागल्या तसं झालं होतं. आणि इथं मुळात काय माहिती आहे का, प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर प्रत्येक म्हणजे इथं काय जे काय असेल त्याच्या बाहेर असं चप्पलाचं स्टँड आहे. इथं दाखवून प्रत्येक ठिकाणी असं आहे बघा चप्पलाचं स्टँड. आता इथं जातो आता. किती मोठं आहे बघा आवार आहे. हे आहे महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचं मंदिर आहे, आईसाहेब. हे असं प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या साईडला असं लिहिलंय, गुड थॉट्स. भगवंताचे दर्शन घेण्यास शरणागती हा एकच मार्ग आहे. शरणागतीस उत्तम उपाय नाम. शरणागतीत फक्त इच्छेने मरण आहे, ते नामाने साधते. वॉशरूम आहे, जेंट्स पण आणि लेडीज पण. असा मोठा एरिया आहे. आपण जे आलो ते इथून आलो, त्याच्या माग बरोबर हे सगळं असं. भक्त निवास पण अजून आहे तिथं भरपूर सारे. हे सगळं स्नानगृह, अन्नपूर्णा, ते जेवण बनत असेल बहुतेक. आणि तिथं ना गोशाळा आहे इथं पण मस्त अशी झाडं वगैरे लावलेत. हे बघा हा असं मस्त वारं वगैरे सगळं छान आहे. ऊन नाही त्यामुळे जरा बरं वाटतं. गोशाळेत आज जाऊ देतात का बघूया आता. किती स्वच्छता आहे बघा. आवाज येतोय की इथूनच बघू मग. कुलूप ऍक्च्युली. हे बघा दिसत आहेत का? हा आता दिसले व्यवस्थित. असं आहे, अशी आहे ही गोशाळा. इथं कन्स्ट्रक्शन पण चाललंय आणि इथं ओढा आहे असं म्हणतायत हे.
आयफोनमधून शूट घेतलेलं हे. प्रॉपर सगळं आतलं पण दिसलं, म्हणजे गाई वगैरे सगळं दिसलं. आयफोन आहे, आयफोन आहे की नाही. इथं सगळे ॲम्ब्युलन्स वगैरे आहेत बघा. किती मोठं आहे ते असं नाही कळत आहे, पण ॲक्च्युली खूप मोठी आहे ती गोशाळा सुद्धा. आणि गोशाळा असून इतकी स्वच्छता, अमेझिंग अमेझिंग. कसं आपण तिकडूनच गेलेलो. आता आपल्याला पुढं अजून एका ठिकाणी जायचं आहे, तर तुम्हाला दाखवतेच ते मी आता कुठं जाणार आहोत ते पण खूप मला छान आहे. अभिषेक वगैरे काय झाला असेल तर थोडं ऑफिस आहे ते पण दाखवतो मला. थोडं कार्यालय आहे, त्याच्यात तुम्ही अभिषेक घालू शकता, अभिषेकाचं काय देणगी असेल ते देऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रूम वगैरे बुकिंग करायला ते पण तिथंच आहे. फक्त आधार कार्ड लागते. आधार कार्ड इज मॅन्डेटरी. कुठं पण गेलं तरी सध्या आधार कार्ड वगैरे तर कंपल्सरी आहेच. आणि इथं ना जास्त अशा म्हणजे असतातच, पण बायकांचा ग्रुप भरपूर असतो इथं. आता पण भरपूर ग्रुप आहे बायकांचा. सगळ्या बायका अशा मिळून आल्यात. इथून आलो होतो आपण. तिकडे तिकडे स्वच्छता आहे बघा, अशा रूम्स आहेत. प्रॉपर ना व्हॅक्यूम क्लीनरना स्वच्छता करायला लागले ते. आवाज येत असेल तुम्हाला. ही चौकशी कक्ष आहे. मला काय वाटलं काय अडचण असली तर तुम्ही इथे येऊ शकता. विचारू शकता. हे गेट नंबर 2 ला आहे बघा. आणि इथून तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला भेटता येईल. हा सरळ रोड आता मसवडला जातोय, पुढे मसवड पंढरपूर साईडला. आणि इथून खाली एक रोड आहे तो दहिवडीला जातोय. दाखवतो तुम्हाला. हा इथून डावीकडल्या साईडला, डाव्या साईडला जातो त्यांना. इकडं दहिवडीला जातोय त्या साईडला. हा रोड आहे इकडे खाली रोड आहे. आणि हा समोर मसवडला जातोय. आणि इथंच वरती ही कमान आहे, थोरले श्रीराम मंदिर. आपल्याला इकडे जायचं आहे. इथं लिहिले बघा, थोरले श्रीराम मंदिर. इथूनच जायचं. जर तुम्ही रविवारी येणार असाल तर इकडे तुम्हाला चालतच यायला पाहिजे, कारण का रविवारी एवढी गर्दी असते. हो, रविवारी भरपूर गर्दी असते. आणि ना रोड पण असा छोटा आहे तो, त्यामुळं एक गाडी 4 व्हीलर जर का असेल तर ते होय की नाही, हा दुसरी क्रॉस पास नाही होणार गाडी. आणि कधी कधी तर बाजार पण असतोय. आपण आलतो होता बहुतेक बाजार. रविवारची गर्दी असते इकडे. मग बहुतेक संडेलाच असेल बहुतेक बाजार. संडेलाच पण जास्त प्रसाद पण मोठा असतो. मोठा असतो. असं आहे बघा. ग्रामपंचायत इथंच, ग्रामपंचायतीच्या इथंच आहे हे मंदिर, थोरले श्रीराम मंदिर. आणि हे प्रकट स्थान आहे गोंदवले महाराजांचं. इथं महाराजांचे शीसघर आहे. तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. हे असं आहे, काच लावलं त्यामुळे ते दिसत नाही व्यवस्थित. महाराजांचा फोटो आहे, खाली पादू आहेत आणि इकडची गादी आहे महाराजांची. इथं काच असल्यामुळे ते हालत होतं सारखं. आता हात घालता येत नाही. आता मी म्हणणार एवढं हालत का होतं ते. ह्या मंदिरातून बाहेर आल्यावर सरळ असं गेल्यावर पुढं सुद्धा आहेत मंदिरं वगैरे. विठ्ठलाचं मंदिर आहे. बघू देता सुरू आहे. मंदिर आहे पुढं, पण मागे आपण आलो त्यावेळी पण बंदच होतं ते बहुतेक ना काहीतरी Renovation कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं.
हां कन्स्ट्रक्शन सुरू आहे बहुतेक, त्यामुळं बंद आहे ते. परत एकदा बघू आता चालू असलं तर. घोडा वगैरे आहे बहुतेक तिथं, हो ना? महाराजांचा घोडा आहे का तो? एक्झॅक्टली नाही माहिती, पण तिथं आहे. घर आहेत अशी इथं. होय, घोड्याचा स्टॅच्यू आहे. अगदी ना खरा वाटत होता तो लांबूनच, पण स्टॅच्यू आहे तो घोड्याचा. आणि इथं विठ्ठलाचं मंदिर आहे. म्हणजे हा ह्यांचा वाडाच होता पूर्वी, पण त्याला डेव्हलपमेंट होत होत त्याचं स्वरूप हे असं झालं. आता बऱ्यापैकी त्यांनी गोष्टी जपलेल्या आहेत. चला आता आपण इथून बाहेर पडलो, थोरलं मंदिर. आणि आता आपण जायचं इथं, गोंदवलेकर महाराजांचं प्रकटस्थान आहे हे. इथंच लावले आपण गाडी. लागलं काय? त्याचं नाव हळू आहे, खूपच उंची असेल तर लागणार. जसं माझ्या डोक्यात लागलं. इकडे निशा खायला घेऊन निघाल्या. मागे एक आजोबा आहेत मंदिरात, त्यांना द्यायला. ते पैसे मागत होते, पैसे नाही म्हणले, तुम्हाला खायला घेऊन देतो. हिनं दुकानात जाऊन त्यांना खायला घेऊन आणून दिले. त्यांना देऊन आले. आता हसायला लागले. काय म्हणत होते ते? काय म्हणत असणार, असं पैसे देण्यापेक्षा जे काय पाहिजे ते खायला दिलेलं बरं, असं माझं तरी मत आहे. मग ते खातील तरी किंवा देतील तरी तो त्यांचा प्रश्न आहे. आपण आपल्या मनानं केलं ना तर पोहोचतच, असं म्हणजे मला तरी असं वाटतंय. मला येतं जरा दया सगळ्यांची, माझी सोडून. तर बाकीच्या सगळ्यांच्या तुमचे येणार नाही का? असं होईल का? आता निघालोय आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला. उद्या अशाच एका नवीन भन्नाट ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि खरंच आहे, खूप जण तुम्ही बघताय पण सबस्क्राईब नाही केलेलं तुम्ही. जर का कोणाला माहिती नसेल ना तर पांढरं बटन दिसेल तुम्हाला, त्यामध्ये सबस्क्राईब लिहिलं असेल तर तुम्ही ते बटन दाबा, म्हणजे सबस्क्राईब होतं चॅनलला. नंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानं काय होते की आमचा व्हिडिओ जेव्हा पण आम्ही टाकू ना, म्हणजे तशी आपल्या ब्लॉगची वेळ कायम संध्याकाळी 7ची आहे आणि ती कधी चुकत नाही. आतापर्यंत तरी नाही चुकलेली ती, पण इन केस कधी पुढं मागं झालं तर ते तुम्हाला नक्की त्याचं नोटिफिकेशन येईल पहिल्यांदा, त्यामुळे तुम्ही पटकन बघू शकता ब्लॉग. त्यामुळे सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला पण अजिबात विसरू नका. बेल आयकॉन म्हणजे घंटा असते, त्या घंटावरती क्लिक करायचं, हा ते चालू होतं. त्याला म्हणतात बेल आयकॉन, म्हणजे घंटा असते. घंटा क्लिक केले की ते बेल आयकॉन प्रेस होतंय. तर असं आहे. आता निघालोय. अजून पण वातावरण सेम तसंच आहे जसं येताना होतं तसं.
तर असा होता आमचा आजचा हा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.